नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्नपत्रिका तलाठी भरतीच्या अतिशय उपयुक्त पाहिलेल्या आहेत. त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया प्रश्न काय दिले आहेत. हे प्रश्न सतत वारंवार विचारले जातात. फ्लोराचा अर्थ काय? 4 पर्याय दिले आहेत. त्या क्षेत्रातील वनस्पती जीवन, त्या क्षेत्रातील प्राणी जीवन, त्या क्षेत्रातील पक्षी किंवा त्या क्षेत्रातील वन्य प्राणी. फ्लोराचा अर्थ काय आहे सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या क्षेत्रातील वनस्पती जीवन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आपण रोज एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ते लाकडी धनुष्य किंवा मोडले या 4 पैकी क्रियापद कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोडले हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हा गणिताचा प्रश्न मी स्किप करत आहे, तो स्वतः तुम्हाला सोडवायचा आहे. तिचे गाऊन झाली या अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा. योग्य रूप लिहायचे आपल्याला. त्या ठिकाणी कोणता शब्द योग्य असेल? तिचे गाऊन झाले म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर असेल आपलं. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिव्हन सेंटेन्स. व्हॉट आर यू सेइंग मीता सेड टू हर फ्रेंड डॉली. योग्य विराम चिन्ह दिलेलं कोणतं वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं. या 4 पैकी योग्य विराम चिन्ह देऊन जे वाक्य लिहिलेलं आहे ते ओळखायचं आहे. कोणतं आहे? तर योग्य विराम चिन्हाचा वापर केला हा पर्याय क्रमांक बी वर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. क्रांती या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. त्वरित कृती, अचानक आलेले संकट, हळूहळू घडणारा बदल किंवा अकस्मात घडून आलेला बदल. याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच आहे. क्रांती म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अकस्मात घडून आलेला बदल म्हणजेच क्रांती होय. पुढचा प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न तलाठी भरतीसाठी विचारले जातात, तेव्हा अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. इवन मॅन, वुमन अँड चाइल्ड इन द हॉल. डॅश गिव्हन अ पेअर ऑफ ग्लासेस विथ कलर्ड लेन्स टू वॉच द 3D मूव्ही. हॅव, आर, वेअर किंवा वॉज. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यामध्ये या 4 पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय येतो तो आपल्याला निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वॉज गिव्हन हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल्ड इन द गिव्हन सेंटेन्स. द डॅश टोल्ड द डॅश दॅट ही वॉज अ डॅश. 3 पर्याय दिले आहेत. त्या 3 पर्यायापैकी खाली दिलेले जे पर्याय आहेत, 4 पर्याय दिले आहेत, त्या रिकाम्या जागेमध्ये कोणता योग्य पर्याय बसतो तो आपल्याला सांगायचा आहे. कशाचं योग्य स्पेलिंग कोणतं बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे व्यवस्थित स्पेलिंग दिलेले आहेत. जे योग्य स्पेलिंग आहे ते दिलेलं आहे. ते 3 पर्याय म्हणजे बेगर, पॅसेंजर आणि लिअर हे या 3 पर्यायामध्ये बसतात. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट कंजक्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. डॅश दे वेअर ऑन पिकनिक. डॅश वेअर एन्जॉईंग देमसेल्व्स. इट बिगेन टू रेन सडनली. या 4 पैकी कोणतं कंजक्शन यामध्ये योग्य असेल ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्यायापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वाईल दे वेअर ऑन अ पिकनिक अँड वेअर एन्जॉईंग देमसेल्व्स इट बिगेन टू रेन सडनली हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स अँड फ्रेज. ॲट द एंड ऑफ द मीटिंग द चेअरमॅन प्रूव्ड to be the only man of substance.
आता इथं हायलाइटेड ॲडम्स किंवा फ्रेज कोणता आहे? मॅन ऑफ सबस्टन्स. त्याचा अर्थ काय होतो तो आपल्याला सांगायचा आहे. काय मॅन ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? रिच अँड पॉवरफुल पर्सन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे या वाक्यानुसार. पुढचा प्रश्न. भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापन केली गेली आहे? पुणे, हैदराबाद, चेन्नई किंवा मुंबई. कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कुठे स्थापन केलेली आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कोणता केंद्रशासित प्रदेश ऑगस्ट 16ला त्यांच्या दुसरा स्वातंत्र्य डी जुर्डे दिन साजरा करतो? पुडुचेरी, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप किंवा अंदमान आणि निकोबार बेट. तर याचं योग्य उत्तर आहे पुदुचेरी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. उभयविध क्रियापद म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा. उभयविध क्रियापद आपल्याला सांगायचे आहे. वाक्यातील क्रियापद अकर्मक असते, वाक्यातील क्रियापद सकर्मक असते, क्रियापद सकर्मक किंवा अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते किंवा दोन्ही क्रियापदे एकत्र येतात. उभयविध क्रियापद आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे काय? क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते यालाच आपण उभयविध क्रियापद असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. हा गणिताचा आहे, तो तुम्हाला स्वतः सॉल्व करायचा आहे. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल इन द गिव्हन सेंटेन्स. जे की योग्य स्पेलिंग असलेले शब्द इथं आपल्याला भरायचे आहेत. द डॅश डॅश ऑफिस डॅश डॅश इज अन एलिगंट वुमन. तर 2 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी स्पेलिंग कोणते बरोबर आहेत ते निवडून आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचे. 2 शब्द आहेत इन्शुरन्स आणि असिस्टंट, यांचं स्पेलिंग कोणतं योग्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्शुरन्स अँड असिस्टन्स. पुढचा प्रश्न. US इंडिया एव्हिएशन कॉर्पोरेशन प्रोग्राम आणि भारत शासनाच्या सहयोगाने डॅश डॅशने मुंबई येथे 6वे US भारत एव्हिएशन संमेलन आयोजित केले होते? कोणी केलं होतं ते सांगायचंय. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग GOI, US व्यापार आणि विकास एजन्सी, जागतिक व्यापारी संघटना आणि UNCTAD या प्रश्नपत्रिका आहेत. त्यामुळे आपण लवकर हे प्रश्न घेतोय की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला आले होते आणि कशा प्रकारच्या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची आहे यासाठी ही प्रश्नपत्रिका आपण घेतोय. काही गृहिणी असतात, त्या काम करत करत प्रश्नपत्रिका ऐकत असतात, त्यांना पण याचं नियोजन होईल की कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर सांगा याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे US व्यापार आणि विकास एजन्सी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. स्त्रियांमध्ये जेव्हा डॅश डॅश तेव्हा त्यांचे प्रजननक्षम वय सुरू होते, पौगंडावस्था सुरू होते, उंची वाढते, वजन वाढते किंवा रजोनिवृत्ती सुरू होते? काय? तर याचं योग्य उत्तर आहे पौगंडावस्था सुरू होते म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मितभाषी म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच आहे. कमी भाषा बोलणारा, मोजके बोलणारा, भाष्य करणारा किंवा अजिबात न बोलणारा मितभाषी. तर याचं योग्य उत्तर आहे मोजके बोलणारा म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. वर्बचा कोणता फॉर्म आहे ते आपल्याला सांगायचं आहे.
क्रियापदाचं कोणतं रूप यामध्ये बसतं? वी युजली डायजेस्ट द फेस्टिवल ऑफ दिवाळी बाय पुटिंग अप लाईट्स इन आवर हाऊस. हॅव एन्जॉय, हॅज एन्जॉय, एन्जॉय, इज एन्जॉईंग. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे? तर वी युजली एन्जॉय द फेस्टिवल ऑफ दिवाळी बाय पुटिंग अप लाईट्स इन आवर हाऊस म्हणजे एन्जॉय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. रॉ ग्रीन मँगोज आर युज्ड टू मेक पिकल. दे आर डॅश द रिप येल्लो वन्स दॅट वी गेट इन समर. सोरॅस, द सोरेस्ट, द सोरेअर किंवा सोरियर दॅन. ॲडजेक्टिव्ह आपल्याला वापरायचं इथं. योग्य ॲडजेक्टिव्ह कोणता बसणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया पुढचा प्रश्न. हा गणिताचा प्रश्न आहे. सरासरी काढा, हे पण तुम्हाला येतं. खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये उष्णता मूल्य कमी असते? अल्कोहोल, पेट्रोल, लाकूड किंवा कोळसा. उष्णता मूल्य कमी असते ते सांगायचं आहे. कशामध्ये? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लाकूड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा बुद्धिमत्तेचा आहे. हा सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. डोंट वरी श्याम, यू विल इझिली डॅश युअर सेल्फ टू युअर न्यू जॉब ॲज यू आर क्वाईट डॅश ॲट पब्लिक रिलेशन्स. 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. कोणते 2 पर्याय यामध्ये बसणार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 कोणत्या तारखेस अंमलात येणार असे मानले होते? 28 एप्रिल 2015, 28 मार्च 2015, 30 एप्रिल 2015 किंवा 30 मार्च 2015. योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे 28 एप्रिल 2015 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट प्रोनाउन फ्रॉम द कंप्लीट द गिवन सेंटेन्स. प्रोनाउन ओळखायचं आहे जो की योग्य असेल या वाक्याला. डॅश डिड द फॉर्मर प्रेसिडेंट अब्दुल कलाम इनकरेज टू थिंक डिफरंटली. काय असेल? कोणतं प्रोनाउन बसेल? हुम. याचं योग्य उत्तर काय? हुम. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये वर्ब, प्रोनाउन, नाउन, ॲडजेक्टिव्ह या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. नाकी 9 येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? 9 संकटे येणे, नाक चोंदणे, 9 वेळा सर्दी होणे किंवा बेजार होणे. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. इंग्रजीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बेजार होणे म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. नेहरूज डॅश फॉर चिल्ड्रन मेड हिम बी कॉल्ड चाचाजी. फॉन्डनेस, फॉन्ड, फाउंडर किंवा फॉन्डली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॅशद्वारे केलेल्या चौकशीनुसार सिद्ध झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा अक्षमतेच्या आधारे राष्ट्रपती हे मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त यांना पदावरून काढून टाकू शकतात. केंद्रीय अन्वेषण विभाग, केंद्रीय दक्षता आयोग, सर्वोच्च न्यायालय किंवा लोकपाल. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे केलेल्या चौकशीनुसार सिद्ध झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा अक्षमतेच्या आधारे राष्ट्रपती हे मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त यांना पदावरून काढू शकतात. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय. हा गणिताचा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न. जानेवारी 2018 मध्ये कोणत्या मंत्रालयाने स्मार्ट फ्रेट ऑपरेशन ऑप्टिमायझेशन अँड रिअल टाइम इन्फॉर्मेशन
अनुप्रयोगाची सुरुवात केली? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, कृषी मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय किंवा रेल्वे मंत्रालय? 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रेल्वे मंत्रालय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, देवा मला पास कर हे वाक्य क्रियापदाचा कोणता अर्थ सूचित करतो? आज्ञा, प्रार्थना, उपदेश किंवा मागणी? देवा मला पास कर. तर ही काय झाली? प्रार्थना झाली, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2018 वर्षामध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात पद्म पुरस्काराची एकूण संख्या डॅश आहे? 22, 20, 21 किंवा 85? पद्म पुरस्कार किती आहेत 2018 वर्षामध्ये? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे, अतिशय सोपा आहे. हा गणिताचा, काळ, काम आणि वेगावरचा आहे. पुढचा, चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. द कपल डझंट हॅव डॅश मनी बट दे आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ इच अदर. लिटल, मेनी, प्लेंटी किंवा मच? तर इथं काय येणार आहे? मच मनी, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल इथे. पुढचा प्रश्न, झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते, सर्वांना मुठीत ठेवणे, खूप पैसे मोजणे किंवा पैसे लपवणे? झाकली मूठ 1.25 लाखाची, काय होतं याचा अर्थ? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोफत भोजन मिळवण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? मूत पाकखाना, स्वयंपाकघर, सदावर्त किंवा भोजनगृह? याचं उत्तर आपल्याला माहीतच आहे, काय असेल? याचं उत्तर आहे सदावर्त, पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द चिल्ड्रन रोड विथ लाफ्टर ॲट हिज डॅश स्टोरीज. फन, फनी, फनियर किंवा फनफिअर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फनी हे याचं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आय डॅश हॅव टू गो टू दिल्ली ऑन थर्सडे. काय? आय माइट हॅव टू गो दिल्ली ऑन थर्सडे. माइट हे योग्य पर्याय येईल. पुढचा प्रश्न, सिंहावलोकन म्हणजे काय? मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे, सिंहाचे दुरून अवलोकन करणे, राज्यकारभार पाहणे किंवा वरवर पाहणी करणे? सिंहावलोकन म्हणजे काय? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे म्हणजे सिंहावलोकन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या विद्वानाने त्याच्या साहित्यामधील योगदानासाठी 69व्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्कार जिंकला? शिशिर पुरुषोत्तम मिश्रा, मुरलीकांत पेटकर, पानतवणे गंगाधर, संपत रामटेके? तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पानतवणे गंगाधर यांनी 69व्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्कार जिंकलेला आहे. चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आय हॅव बीन टू लंडन डॅश आय मीट यू लास्ट.
काय येणार इथं? सिन्स येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रित्यर्थ हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? करणवाचक, संबंधवाचक, हेतुवाचक किंवा योग्यतावाचक. प्रित्यर्थ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हेतुवाचक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. रंगाने लालसर असलेल्या ग्रहाचे नाव सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि हा प्रश्न कॅन्सल केलेला होता. रंगाने लालसर असलेल्या ग्रहाचे नाव. पुढचा प्रश्न, हा संभाव्यताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. द होल एक्सटेंडेड फॅमिली अराइव्ड इन लखनऊ फॉर देअर हॉलिडे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता या चारपैकी तो आपल्याला निवडायचा आहे. कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही असं विचारलंय. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही. किंचित, क्वचित, मुळीच किंवा उगीच. मग याचं योग्य उत्तर माहित आहे, उगीच हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाहीये. माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? हाताने माशा हाकलणे, काही उद्योग न करणे, मासेमारीचा व्यवसाय करणे किंवा घरात माशा होणे. तर याचं योग्य उत्तर आहे काही उद्योग न करणे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य या चार वाक्यापैकी आपल्याला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे योग्य विरामचिन्ह देऊन वापरलेलं वाक्य आहे. पुढचा गणिताचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. फार, अतिशय म्हणजे साधित क्रियाविशेषण अव्यय. सावकाश, जपून म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. समोरून, येथून म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि आज, पुढे म्हणजे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. यापैकी 3 जोड्या योग्य आहेत, एक चुकीची जोडी आहे. ती कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ही चुकीची जोडी आहे. फार, अतिशय म्हणजे साधित क्रियाविशेषण अव्यय ही काय चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, वडगावचा करार किंवा तह डॅशच्या दरम्यान झाला. पन्हाळ्याची लढाई, पहिले इंग्रज मराठा युद्ध, पानिपतची तिसरी लढाई किंवा दुसरे इंग्रज मराठा युद्ध. कोणाच्या दरम्यान झालेला आहे वडगावचा करार किंवा तह? तर याचं योग्य उत्तर आहे पहिले इंग्रज व मराठा युद्ध. यामध्ये वडगावचा करार किंवा तह पहिले इंग्रज मराठा युद्ध यांच्या दरम्यान झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. ही बुद्धिमत्तेचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. हे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये योग्य उपपद आर्टिकल आपल्याला निवडायचं आहे. The Indian Tourism Development Corporation established by dash Government of India with dash view to promoting international tourism has dash very significant role to play. या 3 ह्याच्यामध्ये जागेमध्ये कोणतं उपपद येणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे.
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ द व्ह्यू टू प्रमोटिंग द इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ अ व्ह्यू टू प्रमोटिंग इंटरनॅशनल टुरिझम हॅज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल टू प्ले. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? बी. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्राइट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आपल्याला सफिक्स निवडायचं आहे. शब्दानंतर काय लागतं? सफिक्स आणि प्रिफिक्स. शब्दाच्या आधी आणि शब्दानंतर. मग सफिक्स कोणते आहेत ते आपल्याला निवडायचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे याचं योग्य उत्तर आहे. एक्साइटमेंट आणि सक्सेसफुल हे वाक्य तयार होतील तिथे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. द कंट्री डॅश रॅपिडली ॲज ॲन इको टुरिझम हॉटस्पॉट. टेन्स ओळखायचं आहे आणि रिकाम्या जागा भरायचं आहे. तर यामध्ये आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. द कंट्री इज रॅपिडली इमर्जिंग ॲज ॲन इको टुरिझम हॉटस्पॉट. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे. श्रीमती पद्मा सुरेश तळवळकर यांना त्यांनी कशाला केलेल्या योगदानासाठी प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. संगीत हिंदुस्थानी मौखिक, संगीत हिंदुस्थानी सितार, संगीत हिंदुस्थानी व्हायोलिन किंवा संगीत सुगम संगीताचे इतर मोठ्या परंपरा. श्रीमती पद्मा सुरेश तळवळकर त्यांना नाटक अकादमी पुरस्कार कोणत्यासाठी मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संगीत हिंदुस्थानी मौखिक. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा गणिताचा सरासरीवरील प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. उभयपक्षी नाविक एक्सरसाइज कोंकण 18ची अलीकडे भारत आणि डायडॅश दरम्यान समाप्ती झाली. USA, युनायटेड किंगडम, जपान किंवा इंडोनेशिया. तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. मला राग आला या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. मला आला राग आला. क्रियापद कोणता आहे? आला हे याचं क्रियापद आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्राइट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. यू आरंट हर्ट. क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे. कोणता येणार आहे? 4 पर्याय दिले आहेत. तर इथे आर यू हा क्वेश्चन टॅग येईल. आती तेथे माती या म्हणीचा अर्थ माती असते तिथे जाऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. मातीपासून सावध राहावे किंवा मती भ्रष्ट होणे. आती तेथे माती. आपल्याला माहित आहे याचं योग्य उत्तर. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक काय असतो? वाईट असतो. म्हणजे या म्हणीचा अर्थ झाला आती तेथे माती. या म्हणीचा अर्थ आहे. डायडॅश हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्याचे विचारलेला आहे. अहमदनगर, पुणे, धुळे किंवा सातारा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अहमदनगर. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राम आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. लहानपणापासून हे आपण वाक्य शिकत आहोत. राम आंबा खातो. आंबा राम खातो किंवा राम खातो. कर्म काय या वाक्यामध्ये? तर आंबा हे कर्म आहे या वाक्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? चाकोरी, चावडी, चव्हाटा किंवा चतुर्वेद. 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतात?
चव्हाटा असं म्हणतात. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश ब्रह्मपुत्रा रिव्हर Assam's lifeline has turned muddy and his water has changed the color which is dash dash cause for alarm. आर्टिकल आपल्याला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द आणि ए हे आर्टिकल इथे योग्य आहेत. सर्वात पहिला भारत रशिया रणनीतिक आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? नवी दिल्ली, मुंबई, सेंट पीटर्सबर्ग किंवा मॉस्को. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेंट पीटर्सबर्ग येथे सर्वात पहिला भारत रशिया रणनीतिक आर्थिक संवाद आयोजित केला होता. शेरशाह सूरीद्वारे पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन खलजीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली डॅश डॅश ही सैनिकांच्या घोड्यांचे श्रेणीकरण करण्याची पद्धत होती. रे, दाघ, चेहरा किंवा बिघा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दाघ हे याचं योग्य उत्तर आहे. नंतर पर्यंत पावेतो ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहेत ते सांगायचं आहे. स्थलवाचक, कालवाचक, करणवाचक किंवा संबंधवाचक. कोणत्या प्रकारचे आहेत? कालवाचक म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चंद्रयान 1 हे भारताचे पहिले मिशन टू मून डॅश डॅश रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले. जानेवारी 2007, ऑक्टोबर 2008, सप्टेंबर 2011 किंवा ऑक्टोबर 2012. पहिले मिशन टू मून कोणत्या रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले ते सांगायचं आहे. त्याची तारीख. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्टोबर 2008 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? संयुक्त क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद किंवा स्थित्यंतरदर्शक क्रियापद. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? संयुक्त क्रियापद हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. सागराच्या लाटा उंच उसळत होत्या या वाक्यातील क्रियापद ओळखायचे आपल्याला. सागर, होत्या, उंच किंवा लाटा. क्रियापद कोणतं आहे? तर आपल्याला माहित आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे. पांढऱ्यावर काळे करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काहीतरी लिहिणे, गोऱ्या माणसाला काळा रंग लावणे, चेहऱ्याला डांबर फासणे, कृष्णधवल सिनेमा पाहणे. पांढऱ्याचं काळ्या करणे, पांढऱ्यावर काळे करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काहीतरी लिहिणे. आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले या वाक्यातील क्रियापद ओळखा. आईच्या आठवणीने पाणावले किंवा तिचे. तर याचं योग्य उत्तर आहे पाणावले, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. Initially progress may be slow but never give dash dash a child who isn't reading. प्रिपोजिशन आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणतं प्रिपोजिशन बसणार आहे? अपॉन, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे.
हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन, कल्याण सुंदरम, SP सेन वर्मा, सुनील अरोरा. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुकुमार सेन हे याचं योग्य उत्तर आहे. विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता, व्यक्त करणारी क्रियापदे डॅश असतात. योग्य पर्याय निवडा. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी किंवा संकेतार्थी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C विद्यार्थी. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्राइट सफिक्स टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. सफिक्स आपल्याला ओळखायचं या वाक्यातला. द यंग बॉय वॉज ऑप्टिमिस्ट अबाउट हिज टेस्ट मार्क ॲज ही हॅड पुट इन मेनी आवर्स ऑफ स्टडी बिफोर टेकिंग इट. कोणतं सफिक्स यामध्ये येणार आहे? पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. अचूक गुणकारी असणारे या अर्थाचा शब्दसमूह कोणता? रामबाण, मदनबाण, सनातनी किंवा माधुकरी. अचूक व गुणकारी असणारे याचं योग्य उत्तर रामबाण हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाने मुख्यालय कोठे आहे? पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न. डिसेंबर 2018 मध्ये टाटा ओपन महाराष्ट्र सामन्यामध्ये डॅश खेळाडूला वाईल्ड कार्ड मिळाले होते. अर्जुन काधे, प्रजनेश गुन्नेश्वरन, रामकुमार रामनाथन, सुमित नागल. वाईल्ड कार्ड मिळालेला खेळाडू कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अर्जुन काधे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट प्रिपोजिशन फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. मेरी ओव्हरकम हर शारो डॅश हर चिल्ड्रन. काय असेल योग्य उत्तर? फॉर द सेक ऑफ म्हणजे पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. डॅश हा महाराष्ट्रामधील भारतीय बुद्धिबळाचा ग्रँड मास्टर आहे आणि त्याला 2000 मध्ये ग्रँड मास्टर पुरस्कार देण्यात आला आहे. अभिजित कुंटे, संजय बांगर, खाशाबा दादासाहेब जाधव आणि विश्वनाथ आनंद. बुद्धिबळाचा ग्रँड मास्टर कोण आहे? महाराष्ट्रामधील विचारलेला आहे त्यामुळे योग्य उत्तर द्यायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे अभिजित कुंटे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे जिला 4 पर्यायी नावं आहेत. कशाच्या त्या सूचीमध्ये समावेश होत नाही? मराठी, मल्हाती, मुरुथू किंवा मारुथुम. काय असेल याचं योग्य उत्तर? मारुथुवम हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. सपाट आरशाच्या उजव्या बाजू डावी म्हणून दिसणे आणि या उलट त्या गुणधर्माला डॅश म्हणतात. ऊर्ध्व व्युत्क्रमण, पार्श्विक उत्क्रमण, परावर्तन किंवा अपवर्तन. पार्श्विक उत्क्रमण म्हणजे पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तलाठी भरतीचे प्रश्न होते.
प्रश्नपत्रिका 6वी होती त्यापुढील प्रश्नपत्रिका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा दाबायला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।